नमस्कार. ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने काळ्या मसाल्याची डबूक वड्याची भाजी घेऊन आलेली आहे. तिला आपण चुनगोळ्याची भाजीसुद्धा म्हणू शकतो. बनवायलाही अगदी सोपी आहे आणि चवीला म्हणाल तर नॉनव्हेजपेक्षाही भन्नाट ती लागते. चला तर रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी मी इथं मसाले घेतलेले आहेत. इथं 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत. अर्धी वाटी एवढे धने घेतलेले आहे. अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आहेत. काही खडे मसाले आहेत. खडे मसाल्यांमध्ये तेजपत्ता, हिरवी इलायची, मोठी इलायची, दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 मिरे, 2 लवंग आणि फुटाणे घेतलेले आहे. 2 चम्मच एवढे फुटाणे, कोथिंबीर घेतलेली, काड्या घेतलेल्या आहे कोथिंबीरीच्या. आता आपण अगोदर मसाले छान असे भाजून घेणार आहोत. मसाले भाजण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आपले मसाले भाजण्यासाठी टाकून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर मी इथं लसण टाकत आहे. लसण आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे. लगेच आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या मसाल्यांमध्ये, आपल्या भाजीमध्ये कांद्याचा कच्चा वास येणार नाही. कांदा आपला छान भाजलेला आहे. अगदी छान झालेला आहे. त्याला आपण एका साईडला लावून घेऊ. याच्यामध्ये आपण भाजलेले मसाले टाकून घेणार आहोत भाजण्यासाठी. यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेणार आहोत. तेजपत्ता, खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. हलवून घेणार आहोत. याची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे. खोबरं छान भाजले गेलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता धने टाकून घेणार आहोत. धने टाकून घेणार आहोत. कोथिंबीर छान आपल्याला आता धने सुद्धा याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहे. 1 ते 3 मिनिट आपण मसाला छान कमी गॅसवर भाजून घेणार आहोत. मसाले छान भाजले गेले की मग भाजी आपली खूप छान टेस्टला खूप छान होते. बघू शकता छान आपले मसाले भाजले गेलेले आहे. याच्यामध्ये आता आपण राहिलेले आपले फुटाणे टाकून घेणार आहोत. फुटाणे सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर आपल्या मसाल्यांमध्ये भाजून घ्यायचे आहे. आपले मसाले छान भाजलेले आहे. गॅस आपण बंद करणार आहोत. आता आपले मसाले आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचे आहे आणि नंतर आपण आता याला वाटून घेणार आहोत. आपले मसाले छान थंड झालेले आहे. मी मिक्सरच्या भांड्यात सुद्धा काढून घेतलेले आहे. याला आपण थोडं पाणी टाकून बारीक वाटून घेणार आहोत. इथं आपला मसाला वाटून तयार झालेला आहे. अगदी कमी पाणी टाकून बारीक वाटून घेतलेला आहे. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई आपल्याला छान गरम होऊन द्यायची आहे. मी इथं पसरट बुडाचीच कढई घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण 2 पळी एवढं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे. त्याच्यामध्ये लसण, ठेचलेलं लसण टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं. लसूण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. छान परतलेलं आहे. यामध्ये आपण आता अर्धे चमच एवढं जिरं टाकून घेणार आहोत. जिरं आपलं छान फुललेलं आहे. त्यासाठी आपला वाटून घेतलेला मसाला टाकून घेणार आहोत आणि मिक्स करायचं आहे. आपल्याला मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा एकदा ही रेसिपी. आमच्याकडे हिला डबूक वडी म्हणतात किंवा चुनगोळे सुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा.
छान आपल्याला मसाला आपला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे. मिनिटभर आपण तेलामध्ये परतलेला आहे मसाला. आपण याच्यामध्ये पावडर मसाले टाकून घेणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये मी घरगुतीचं लाल तिखट घेतलेला 1 चम्मच, अर्धी चम्मच एवढं गरम मसाला घेतलेला आहे, 1 चम्मच परवीन घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच एवढा हळद घेतलेली आहे. हे आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता आपल्याला ही पावडर मसाले छान आपल्या मसाल्यांमध्ये शिजवून घ्यायचे आहे. तेल सुटेपर्यंत आपण आता हे छान असं आपलं वाटण शिजवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिट आपले मसाले छान शिजलेले आहे. हे बघा, तेल सुटेपर्यंत. आता आपण याच्यामध्ये गरम पाणीच टाकणार आहोत. मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाले होते त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये छान असं शिजवून आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. करून घ्यायचं आहे. ग्रेव्ही तुम्हाला कितपत पातळ घट्ट हवी आहे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा. मी आता याच्यामध्ये आणखीन पाणी टाकून घेत आहे. पाणी थोडं जास्तीचंच टाकणार आहे. आपले वडे शिजण्यासाठी आपल्याला ग्रेव्ही ही जास्त हवी असते. आपल्याला याच्यामध्ये आपल्या अजून 2 वडे टाकून घ्यायचे आहे, त्यामुळे आपल्याला आणि थोडं जास्तीचंच हवं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ, कोथिंबीर छान मिक्स करून घेणार आहोत. हिला पण आता कमी गॅसवर शिजवून उकळी फुटू देणार आहोत. तोपर्यंत आपण आपलं वड्यांसाठी पीठ भिजून घेणार आहोत. वडे बनवण्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं लाल तिखट टाकून घेणार आहोत. अर्धा चम्मच एवढं लाल तिखट, थोडीशी हळद, अगदी थोडंसं मीठ, कोथिंबीर मिक्स करून घेणार आहोत. आता आपण याचं जसं आपल्या नॉर्मल भज्यांसाठी पीठ भिजवतो तसं आपण याचं पीठ भिजवून घेणार आहोत. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. गुठळ्या न होता आपण याचं पीठ भिजवून घेणार आहोत. हे बघा, आपलं पीठ भिजून झालेलं आहे छान असं. आता आपण आपले भाजीला उकळी फुटलेली आहे त्याच्यामध्ये आपण आपले चुनगोळे टाकून घेणार आहोत. आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे बघा, आणि तर्री बघा किती छान आलेली आहे. गरम पाण्याने आपल्या भाजीला छान तर्री येते. आता याच्यामध्ये आपण आपले चुनगोळे टाकून घेणार आहोत. चुनगोळे आपल्याला भाजीला उकळी फुटल्यावर चुनगोळे टाकायचे असतात. यामध्ये आपण आता चुनगोळे टाकून घेणार आहोत. चुनगोळे लहान मोठे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही टाकू शकता. गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियमच ठेवायची आहे. आपण आपल्या भाजीमध्ये पूर्ण चुनगोळे टाकून घेणार आहोत. आपल्या भाजीमध्ये पूर्ण चुनगोळे टाकून झालेले आहे. हे बघा, मस्त असे डबूक वडे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता हिला आपण 2 ते 3 मिनिट कमी गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. आपल्या भाजीला इथं 2 ते 3 मिनिट झालेले आहे. वाव, मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे. वडे सुद्धा शिजलेले आहे आणि तर्री तर अप्रतिम आलेली आहे. मध्ये एक वेळेस मी तिला हलवून सुद्धा घेतलेलं होतं. त्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. गॅस बंद करायचा. ही भाजी आपण आता डिशमध्ये काढून घेणार आहोत. आपली इथं भाजी बनवून तयार झालेली आहे. याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. चला तर, आपली डबूक वड्याची किंवा चुनगोळ्याची भाजी इथं बनवून तयार झालेली आहे. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ताईस किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.